तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच आता आम्ही ठाकरवाडीला आलोय. आता मी किल्ल्याला चालायला. नमस्कार, जय शिवराय. आज आम्ही पनवेल पासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या किल्ले कालावंतीदुर्ग या किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी आलो आहोत. आणि रात्री आम्ही घरून सुमारे 10 वाजता निघालो होतो. आम्हाला इथपर्यंत पोहोचता किल्ल्याच्या बेस विलेजवरती पोहोचता सुमारे 2 वाजले. त्यानंतर थोडासा आराम करून सकाळी 6 वाजता उठून नाश्ता करून आम्ही ट्रेकिंग चालू केली आहे. आणि किल्ल्यावरती यायचं कारण म्हणजे आमच्या पिल्लूला YouTube वरती किल्ला बघितला होता. पिल्लूनी तिची इच्छा होती की या किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी जायचंय. आणि आमचं पिल्लू आता दमले आहे आणि आता बोकांडी वाटलेली माझ्या. आणि तसेच किल्ल्यावरती येताना अतिशय अवघड असा ट्रेक आहे हा. किल्ल्यावरती येताना आपल्या जवळ आपली एक पाण्याची बॉटल आणि थोडासा नाश्ता वगैरे घेऊन या. परंतु हे सगळं करत असताना किल्ल्याचे सौंदर्य पण जपायला हवे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कुठे कचरा करू नका. जागोजागी इथल्या नागरिकांनी डस्टबिन ठेवले आहे. कचरा डस्टबिन मध्ये टाकावा. लपले सगळे सोयरे हा गाव माझा जुना आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. नमस्कार. आता मी सध्या कलावंतीदुर्ग या किल्ल्यावर चाललेलो आहे. खूपच असा कठीण ट्रेक मानला जातो हा. बघूया आता. आम्ही 5 जण चाललेलो आहे आणि आमची छोटीशी पिल्लू आमच्या सोबत चाललेली आहे. तिचा खूप मोठा प्लॅनिंग होता. कलावंतीदुर्गावरती तिला जायचं होतं. त्यासाठी आम्ही तिला घेऊन आलतो. पण काय ती आता सध्या दमलेली आहे. तिच्या पप्पाच्या पाठीवर बसलेली आहे. बघूया आता ती कुठपर्यंत चालत येते. धन्यवाद.
जय शिवराय मित्रांनो, आज या ठिकाणी आम्ही कलावंती दुर्ग या किल्ल्यावर आलेलो आहे। हा किल्ला चढण्यासाठी अतिशय सोपा आणि अवघड आहे, दोन्ही पण आहे। ज्यावेळी आपण किल्ला चढायला चालू करतो त्यावेळी सपाट चालणारीला आहे, जसं जसं वर जाऊन तसा तसा चढ। आपण पण या किल्ल्यावर येताना आपल्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तू आणाव्यात। या ठिकाणी डस्टबिन, कचरा टाकण्यासाठी जे डस्टबिन आहे त्यामध्येच कचरा टाकावा, जेणेकरून आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करता येईल। हा माझ्याकडून छोटासा संदेश। बाय बाय मित्रांनो। आता मी सध्या किल्ल्याच्या मध्यभागी आलेले। बघा आता हा निसर्ग, खूप सुंदर असा हा निसर्ग। शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे। शूरवीर सह्याद्रीचे, शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे, शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे। शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे, आम्ही शुभाचे मावळे, आम्ही शुभाचे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे। सखे सवंगडी आम्ही या रानाची पाखरे, सखे सवंगडी आम्ही या रानाची पाखरे, आभाळाचं सपान पाहू मातीची लेकरे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे। सुमारे 1.5 तास आल्यानंतर कलावंतीच्या आम्ही आता वरच्या बेटच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि येथील सुमारे 100 लोकांचं इथं गाव आहे। त्या गावामध्ये सुमारे 100 लोक असतील। यात अतिशय असे 20 ते 20-50 15 घरं असतील। तिथं आम्ही पोहोचलेलो आहोत। इथं राहण्याची, जेवणाची सगळी सोय आहे आणि येथील लोकांचं जीवन म्हणजे सगळं त्यांना गडाच्या खालून म्हणजे शहरामधून जेवण वगैरे अन्नाचे साहित्य, किराणा माल सगळं आणावं लागतं। खूप असं कठीण असते त्यांचा दिनक्रम चालू होतो आणि आता 15-20 मिनिटं चालल्यानंतर आम्ही खिंडीमध्ये पोहोचल आणि तिथून नंतर आमचा ट्रेक पुन्हा चालू आहे। खूप सारे आता आम्ही जंगलातून चाललेलो आहे
आता आम्ही जंगलातून चाललेलो आहे. वाघ वाघ, सिंह, मोर, ससा सगळं पाहायला भेटलं आम्हाला. सगळं पाहायला भेटलं आम्हाला. वाघाला तर आम्ही धरून आणला पक्का. आम्ही वाघा फक्त धरून आणला. ते सुंदर ऐकायला येतं तुमचं. भैया काय करायचं आता? कसं घेऊन चालू आपल्याला अभी तो पप्पा इथे धरती ते बाळ कोण दुखत मला इथे घाबरत होतो. काय या कोण बरं ना काय घाबरत नाही. कोण घाबरत नाही. मित्रांनो, तुम्ही जरी गडावात येत असाल, मुके प्राणी दिसले वगैरे त्यांना जरा तुम्ही जो बॅगेमध्ये खाऊ वगैरे आणला असेल त्यांना थोडा खाऊ घातला तर त्यांनाही चांगलं वाटेल आणि तुम्हालाही चांगलं वाटेल. आणि तुम्ही पाहताच आमच्या या गड किल्ले ग्रुपचे अध्यक्ष दीपक भाऊ कोटकोरे जसे मुख्य प्राण्यांवरती त्यांचं किती प्रेम आहे हे तुम्हाला दिसतेच. आता आम्ही किल्ल्याच्या मार्गस्थ झालो. अशा प्रकारे आमच्यामध्ये एक लहान मुलगी असते ना, तिच्या आणि तिच्या वडिलांचं प्रेम तुम्ही बघताय. वडिलांचे मुलीवरती किती प्रेम असतं त्या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. कुणाला धावतो तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. तवर झुंजत राहायचं. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. साखर सुवास होणार, साखर शुभाच होणार, निशान भटवे निशान बगरे भुवन फैके भुवर फडके शत्रूचे मजम शत्रूचे मग काळीच फैके काळीचे फडके मावळ आम्ही सरसनार, मावळे आम्ही चलणार, साखर शुभास होणार, साखर शुभाच होणार. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. आम्ही कलावंतीच्या गडाच्या जवळजवळ आले वरती. तरी तुम्ही गडावरती ट्रेकिंग येणार असाल तर वयोवृद्ध लोकांनी येण्यासाठी टाळावं, कारण इकडचं ट्रेकिंग घ्यायचे खूप अवघड आहे. सह्यागिरीचा पत्तर फोडून जन्म आला लावा तू. निधडी छाती कोट स्वराच्या शिवशंभूचा छावा तू. गंभीर तू, रणवीर तू, सम्रागणी शातीर तू, गंभीर तू.
शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला